नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा आपला तिसरा पार्ट आहे, म्हणजे तिसरा दिवस आहे आपल्या ट्रिपचा. तर आता आम्ही चाललो आहे जेजुरीला. आम्ही रात्रीच जेजुरीला पोहोचलो. तर आता निघालो आहे वरती दर्शन घ्यायला. बघूया काय कसं काय असेल माहोल दर्शनाचा, गर्दी भेटते का नाही काय माहीत नाही. ते बघूया आपण डायरेक्ट तिकडे गेल्यावर भेटूया. चला. हा बघा जेजुरी गड इथून दिसतोय आणि आम्ही इकडून जाणार आहोत सरळ चालत. आमची माणसं अजून निघालीत नाही. डायरेक्ट आम्ही इकडे. तर हळूहळू आमची पब्लिक पुढे केलेली आहे आणि आम्ही दोघं मागं राहिलेलो आहोत. रजत आणि मी, आम्ही दोघं मागं आहेत. चालत चाललो आहे. सकाळ झाली, सकाळी 6:30 वाजले. आम्हाला निघायचं होतं लवकर जरा देवदर्शनाला, परंतु आम्ही झोपलो पण उशिरा आणि गेले 2 दिवस आमची झोप पूर्ण होती. त्याच्यामुळे थोडा 1-2 तास जरा लेट झालं आहे आम्हाला. तरी पण आम्ही आता इथे ॲडजस्ट करून पुढच्या ठिकाणं आम्ही टायमिंगवर पोहोचण्याचा प्रयत्न करू. असं आम्ही पुढे जाणार. म्हणजे आता इथून काय जास्त टाईम लागणार नाही मला असं वाटतंय. वरतून आल्यानंतर आम्ही लगेच चाय पी नाश्ता करून निघणार आहोत. आमचा चहा नाश्ता चालू आहे तिकडे. जसं आम्ही मंदिरातून येऊ तसं आमचा नाश्ता इथे रेडी असणार आहे. आल्यानंतर नाश्ता करायचं आणि निघायचं, हे आमची आता सध्याची सिच्युएशन आहे. आणि त्याप्रमाणे आम्ही ते सगळे रूल्स फॉलो करतो. आता आम्ही चाललो आहे, पायथ्यापर्यंत पोचते. पायथ्यानंतर आम्ही आता जेवढं फास्ट होईल तेवढं फास्ट जाऊ आणि येऊ रिटर्न आणि पुढच्या दर्शनाला आपण जाऊ. तर पहा तर आपली व्हिडिओ. आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. प्रथम भाईला आपल्या सपोर्ट करा आणि कमेंट देऊन तुमचं काय मत असेल ते मांडण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. चला. आपण आता पायथ्याजवळ पोहोचलेलो आहोत. म्हणजे इथून थोडं आतमध्ये आहे. इथून आता आपण डायरेक्ट वरती जाणार आहोत. एलकोट सदानंदाचा महादेव. चला आपण डायरेक्ट वर. मंडळा वाचवात जायचं.
फोटोशूट जाम चालू आहे, कारण पब्लिक सगळे फोटो काढायसाठी खूप दिवसातनं आलेलो आहे आम्ही, त्याच्यामुळे फोटोशूट जास्त चालू आहे. तर आता आपण वर जाऊया डायरेक्ट. मध्ये मध्ये शॉर्ट देतोय कारण मी व्लॉगिंग करायला जमत नाही, कारण दम लागते चढता वरती. तर शॉर्ट देतोय, मध्ये मध्ये काढतोय. आता आपण वर जातोय पूर्ण, बहुतेक पोचलोय मला वाटतं. वर गेल्यावरच बघा. भंडार कोबरे घ्या, देवाला व्हायला. नारळ घ्या, वटी घ्या. नारळ घ्या, फोडायला व्हायला. नारळ घ्या, वटी घ्या, वटी भरायला. आई वटी घ्या. चलो चलो आगे चलो. येलकोट येलकोट सदानंदाचा. उडवा माझ्या अंगावर उडवा. येलकोट महादेव. तर आता आम्ही खाली जायला निघालो आहोत. तुम्ही बघितलं असेल म्हणजे आतमध्ये व्हिडिओ काढायला भेटत नव्हती, पण मी थोडीशी काढली. ते मला भडकलं होतं माझ्यावर, पण मी काढली, तुमच्यासाठी काढली. तर आपला जरा प्रेम दाखवा कमेंट बॉक्समध्ये पण. आणि आता आम्ही खाली चाललो डायरेक्ट. तर वरतून आल्यानंतर पहिली गोष्ट चाय प्यायला, चाय पितोय. वरतून आल्यानंतर आम्ही डायरेक्ट आता फ्रेश बी झालो आणि आता डायरेक्ट नारायणपूरला चाललो आहे, दत्त मंदिरला. नारायणपूरला चाललो आहे दत्त मंदिरला. तर आता मी ब्लॉग एडिटिंगला बसणार आहे आणि मग आतमध्ये काय गाडीत जास्त ब्लॉग नाही बनवणार, डायरेक्ट तिकडं गेल्यावरच भेटू आपण. चला संदीप भगतला घ्या एकदम. चला आता डावूया डायरेक्ट आपण. तर मित्रांनो आता आपण पोचलेलो आहोत नारायणपूरला. नारायणपूरला दत्त मंदिर आहे, तिथं आपण पोचलेलो आहोत. म्हणजे अजून आतमध्ये नाही गेलो. आय थिंक हा समोरच आहे, इथं समोरच आहे बघा. हा मंदिर आहे. तर आता आपण डायरेक्ट तिथं जाऊया आतमध्ये, बघूया. मी पण फर्स्ट टाईमच आलो आहे, बरेच ठिकाणी फर्स्ट टाईम केलं मी आता म्हणजे या ट्रिपमध्ये. तर बघूया, मला पण एक्सपिरियन्स भेटतो हळूहळू पुढल्या टाईमला. बघूया. ॲक्च्युली मंदिर हा नव्हता, मंदिर इकडं आहे. हा बघा,
दत्त मंदिर नारायणपूर. तर आतमध्ये जाऊया आपण, बघूया कसं काय आहे. तर चांगला म्हणजे वातावरण तर चांगलं आहे इथं. सगळे पूर्ण सुटसुटीत सर्व आहे. हॉटेल वगैरे, दुकानं वगैरे चांगले एकदम सुटसुटीत आहे. तर आता आतमध्ये जाऊया आपण आणि बघू दे. आतमध्ये जाऊया आपण, बघूया. माझ्या आमची पब्लिक मागून पण येत आहे इकडून. तर जाऊया आतमध्ये आणि आतमध्ये शूट करायला भेटला तर बघूया. मला वाटतं इथं भेटेल, कारण जास्त काय वाटत नाही इथं माणसं, म्हणजे कोण बोलेल असं वाटत नाही. तर बघूया आतमध्ये जाऊन. हे जे होतं ते गुरुचरित्रांचं 51 अध्याय होते आणि ते म्हणजे एक एक लाईनमध्ये होते, एक एक लाईनमध्ये ते तिथं होते. ते जरा मस्त वाटलं बघायला आणि वाचायला पण. ते नक्की तुम्ही एकदा आल्यानंतर ते पण वाचा. आणि बाकीचं पण इकडं आहे, हे बघा मागे बाकीचं पण आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो. हाँ जाते जाते बाजू बाजू मम्मी बाजू. तर आता आपण डायरेक्ट जाऊया दर्शनाला. कारण मी सर्वजण जे झाली, बघा सर्वांची झाली दर्शन घेऊन. आता मी चाललोय. कुठून आहे दर्शन? इथून. आता आपण मी जातोय तिकडंच दर्शन घ्यायला. बघूया चला. आमची सर्व माणसं इथंच आहे, ते बघा तेच बघत आहेत. मी चाललोय तिकडं दर्शनाला. दर्शन तुम्ही बघितलं असाल आतमध्ये, म्हणजे मूर्ती एकदम एक नंबर, म्हणजे बघण्यासारखं एकदम होतं मूर्ती. अशी मूर्ती बघायला भेटत नाही, म्हणजे एकदम मस्त वाटली बघायला. श्री नारायण दत्तगुरूची महाराजांची एकदम भारी मूर्ती होती. आता आपण बाहेर पण दुसरं कुठलं तरी मंदिर आहे, तर आपण तिकडे जाऊया. ओम नमः शिवाय. चार येतील. तर आता आपण जाऊन आलो आतून. आणि मंदिर म्हणजे मंदिरातला परिसर आणि मंदिर पूर्ण आतमध्येतून एकदम बघायला एकदम मस्त होता. आणि दर्शन पण चांगलं करून दिलं, फोटो वगैरे नीट काढले.
म्हणजे आणि असंच पाहिजे, कारण आपण एवढे लांबून लोक येतात बघायला, तर त्याचा लोकांना पण चांगला भेटलं पाहिजे बघायला, दर्शन घ्यायला, तर लोकांना बरं वाटतं. तर माझा अशी विनंती असेल की सर्वांनी असंच प्रतिसाद देत जा लोकांना, म्हणजे लोक येतात एवढे लांबून, तर भेटू दे दर्शन. तर आता आपण डायरेक्ट आता पुढं दुसरीकडे जाणार आहोत. आता कुठं जायचं मला पण अजून माहिती, तर जातो बसमध्ये आणि मग बसमध्ये गेल्यानंतरच समजेल कुठं जायचं ते मी तुम्हाला. तर आता आतमध्ये चाललो आहे आपण तिरुपतीला. तर जर मोबाईल आतमध्ये अलाउड नाहीच आहे सांगितलं आहे असं मला वाटतं, पण आता तिथं जाऊन बघूया, चेक करूया एकदा, कारण गेल्याशिवाय आपल्याला समजणार नाही. जर नसला अलाउड तर मोबाईल ठेवू आपण, मग काय शूट करायला जेवढं भेटेल तेवढं भेटेल, आणि जर अलाउड नसेलच पण जेवढं शूट करायला भेटेल तेवढं तरी बघूया. बाहेरून तरी मंदिर दाखवता आलं तरी तेवढंच, म्हणजे आल्यासारख्या ठिकाणी काहीतरी शूट होईल आपला, म्हणून डायरेक्ट आता पुढं जाऊया. हा बघा समोरच आहे मंदिर बघा. आपण डायरेक्ट आतमध्ये जाऊया, बघूया, भेटला ट्राय करू आतमध्येतली शूटिंग करायला, नाही तर बाहेरून दाखव. हा बाहेरून व्ह्यू आहे असा पूर्ण मंदिराचा. आणि आता आतमध्ये तिथून मला वाटतं मोबाईल नाही घेऊन देणार, तर बघूया. ही दर्शनाची रांग आहे पूर्ण, आमची गँग पण आहे मागं. चला आतमध्ये. मोबाईल तर नव्हता अलाउड, मी आणलं आतमध्ये, तरी पण नको. फायनली आम्ही गेलो होतो आतमध्ये आणि आमचा मोबाईल पकडले. हे बघा माझ्या बॅगेतच होते सर्व. तर आम्हाला बाहेर ठेवलं, म्हणजे मोबाईल सध्या जमा करून ठेवले तिथं, म्हणजे थांबलो इथं. आता बाकीचे गेलेत आतमध्ये, ते लोक आले की मग त्यांच्याकडे मोबाईल देऊन आम्ही जाऊ आतमध्ये दर्शनासाठी. तर हाय चांगला. इथून आतमध्ये जाऊन देत नाही. इथून म्हणजे आमचा मोबाईल भेटला बॅगमध्ये, मशीनमध्ये चेक झाला त्याच्यामुळे भेटला, नाही तर गेलो असतो आतमध्ये. आता आतमध्ये सीन नाही घ्यायला भेटणार, एवढंच. बघू आता काहीच नाही भेटणार, तरी पण ठीक आहे, जाऊ. मंदिराचा टेक्स्चर बघा काय भारी एकदम बनवलंय. पूर्ण दगडांचं बनवलेलं आहे, एक नंबर. हा एंट्री गेटच आहे पण एकदम मस्त बनवलं आहे. बघा हे पण बघा, जबरदस्त बनवलं आहे. आतमध्ये इथली शूटिंग आपल्याला नाही भेटली करायला, कारण आतमध्ये जाम रेस्ट्रिक्शन होतं. माझा मोबाईल पकडला तुम्हाला माहिती आहे. नंतर मग बाहेरच केली, बाहेरून तुम्ही बघितलं असेल. आता आम्ही चाललो जेवायला, कुपन घेऊन जेवायला चाललो, प्रसाद घ्यायला तिथला. तर चला मी जातो, जेवतो आणि भेटतो तुम्हाला डायरेक्ट नंतर. तर इकडं आपली जेवायचं सुविधा आहे, तिकडं मांडव आहे आणि मला वाटतं इकडं आहे या साईडला. आणि हे बघा इथं आमची सर्व गँग आहे कुपन घेऊन, आणि पूर्ण आमची ही सर्व आमचीच आहे गँग पूर्ण. शूटिंग नाही काढायची. चुप, बिलकुल चुप. हिम्मत कैसे होई तेरी मुंह खोलने की. तुमचे संदीप भगत सर्वांना कुपन वाटत होते. हे बघा कुपनवाले संदीप भगत, ते सर्वांना कुपन वाटत होते. जेवणाचे कुपन वाटत होते. ओ अच्छा, हमको सिखा रिया है. अच्छा, ठीक आहे. हे बघा इथं जेवायला आहे, ठीक आहे. चला आता जाऊया डायरेक्ट. जेवणाचा आतमध्ये होता सर्व तिथं. तर आता जेवलो आम्ही, चाललो बाहेर डायरेक्ट. आता चला आता जेवलोय जस्ट.
जेवण चांगलं होतं जरा, म्हणजे एवढं पण असं हे नव्हतं, पण चांगलं होतं तेवढ्यात, त्यातले त्यात चांगलं होतं. आता आम्ही चाललो बाहेर डायरेक्ट, पुढं गेल्यावर Few minutes later. थांबा. हा सगळीकडेच असतं, ह्याला बघू शकता तुम्ही. हा बघा सगळीकडेच असतं. भैया 7 रुपये कपडे आहे. बाबू हसतो. इथं सरपंच जास्त दिसतोय, म्हणजे सरप उद्यानच आहे तर जास्त सरपंच दिसतो. आता अजून पुढं आहे, बघू आता काय आहे. चांगलं वाटतंय जरा बघू. नाच रे मोरा. मोराला बघायला गेलो होतो, मोराला जाम राग आलाय कारण पाऊस आलाय ना, म्हणून मोराला राग आलाय भिजल म्हणून. तर तो नाचतच नव्हता, पण तुम्ही शूटिंग बघितलं असेल मोरा. घुबड घुबड बघायला, घुबड लिओपर्ड कॅट म्हणजे चित्त्यासारखी मांजर आहे. नाही चित्त्यासारखी जंगली मांजर बघा, जंगली मांजर. माझं पैसे परत देतच का नाही, तर जाम मार त्याच्या भांडण. ए इकडं बघा रे, स्माइल. ए दोस्ती विसरलं माझ्याशी. हा आता कशी दोस्ती आहे, दोस्ती महत्वाची आहे. इकडं बघा. हा
दोस्ती हा इकडे बघा सगळे. गुड जॉब गुड जॉब. बंडू हे बघा हे सांबार आहेत. सांबार आहेत सांबार. बाबू आला बघ. हा इकडं बघ इकडं बघ. हे इकडं बघ लय भाव खाते. कुठला उठलो रे बाबू. आई शपथ खतरनाक जा. ए इकडं बघ एक स्माइल दे नाही का. खूप मस्त वाटतं. म्हणजे सर्व लहान पोरं जेवढे होते आमच्यासोबत ती सर्व खुश झालेले सर्व. आणि सर्वांना बघून मजा वाटलेली आहे. बघा आमची महिला मंडळ इकडे बसलेलं आहे. तर आपण तिकडे जाऊया डायरेक्ट. अजून थोडेसेच प्राणी बाकी आहेत आणि सर्व लहान पोरांना जाम मजा आलेली. आता अजून बघूया. हा थांबता अवनी थांब. महेंद्र सिंग धोनी. तो याने इकडं बघितला पाहिजे फोटो काढायला. त्या आतमध्ये गेले. जसं जाऊन सोडतं त्यांना. रोशाचा बरोबर ते बांधलेले आहेत काय तुम्हाला आणि जाऊन सोडता बोलतो. हवा हवा हा लकड़ बग्गा है बाबू. लकड़ बग्गा है. लकड़ बग्गा हा एक प्राणी नाही दिसली ना. लकड़ बग्गा
कालवीट कालवीट यो काय हे बघ सलमान खान मारले ना हा सर्व बघून झालंय आणि आता मी चाललोय खाली म्हणजे आपल्या बसकडे चाललोय. सर्व माणसं गेलेत माझ्या मागं पण आहेत आमची अर्धी माणसं आणि अर्धी गेलीत पुढं. मी आता तिकडेच चाललोय. आता डायरेक्ट जाऊया आपण बसजवळ. कंटाळा आला लय चाललो म्हणजे जाम मोठा आहे एरिया हा. तर आता आपण डायरेक्ट पुढं जाऊया. तर जस्ट आमची बस सुटलेली आहे एकविरेला जायला. आता डायरेक्ट एकविरेला जाणार आहोत आम्ही. आणि अवतार खराब झाला आहे कारण पाऊस पण पडत होता बेकार अवतार झाला आहे. एकविरेला गेल्यानंतर बघू आपण रात्री काय शूट करायचं की नाही कारण उद्या आम्ही लोक जाणार आहेत वरती दर्शनासाठी. तर मग आत्ता शूट करायचं की नाही ते मला बघू. जर झालं तर शूट करेन नाही तर मग ब्लॉग इथंच एंड करेन आणि उद्याचा नवीन ब्लॉग. उद्याचा जास्त मोठा ब्लॉग नसेल कारण एकविरा दर्शन आहे आणि बाहेर जायचं आहे म्हणजे दुसरा एक ठिकाण आहे तिथं 2च दर्शन आहेत आणि घरी जायचं आहे असा ब्लॉग असेल. तर बघूया आता एकविराला गेल्यानंतर.